नमस्कार, मी सोनाली. आज तुम्हाला वन टक्स ब्लाउजचा चार्ट दाखवणार आहे. तर वन टक्स ब्लाउजचा चार्ट हा 0 वर्षाच्या मुलीपासून तर 50 साईज पर्यंत तुम्हाला हा वन टक्स ब्लाउज दाखवणार आहे. म्हणजे सुरुवातीची आपली जी पहिली साईज असणार आहे ती 20 साईजची असणार आहे. म्हणजे 0 ते 4 वर्ष वयाच्या मुलीचे हे ब्लाउज असणार आहे, वन टक्स ब्लाउज. तर त्यासाठी ब्लाउजची घडी ही 7 इंच घ्यायची आहे. एक्स्ट्रा मार्जिन सह हे ब्लाउज तुम्हाला ब्लाउजचे मेजरमेंट तुम्हाला दाखवते. तर गळा रुंदी ही ब्लाउजची 1.25 इंच असणार आहे. म्हणजे 1 इंच 75, 1.25 इंच म्हणजे 1.5 इंच घ्यायची आणि 3 पॉइंट घ्यायचे, असं हे टेप घ्यायचे. म्हणजे 1.25 इंचाचा गळा रुंदी असणार आहे 20 साईजच्या ब्लाउज साठी. आणि शोल्डर हे 2 इंच किंवा 2.25 इंच हे शोल्डर घ्यायचे. आणि मोंडा हा 4 इंचाचा घ्यायचा आहे किंवा 4.5 इंचाचा देखील घेऊ शकता. म्हणजे मुलीच्या बॉडीनुसार तुम्ही मोंडा हा घेऊ शकता. आणि उंची ही 8 किंवा 10 इंच असणार आहे. म्हणजे 0 ते 4 वर्षाच्या मुलीसाठी हे ब्लाउज परफेक्ट असे येते. 4 वर्षापर्यंत ब्लाउज परफेक्ट असे येते. कंबर हे 18, 21, 22, 23 असू शकते. त्यानंतर 24 साईज साठी म्हणजे 4 ते 10 वर्षाच्या मुलीसाठी हे ब्लाउज परफेक्ट येते. त्यासाठी ब्लाउजची जी घडी आहे ती 7.5 इंच घ्यायची. म्हणजे ब्लाउजचा जो छातीचा जो 1/4 असतो तो असा काढलेला आहे. 5.5 इंचाचा 1/4 काढलेला आहे आणि 2 इंचाची एक्स्ट्रा शिलाई घ्यायची, म्हणजे एक्स्ट्रा मार्जिन घ्यायची. म्हणजे 7.5 इंचाची ही घडी ही ब्लाउजची असणार आहे 24 साईजच्या ब्लाउज साठी. आणि गळा रुंदी ही 1.25 इंचाचीच घ्यायची सेम. म्हणजे 20 आणि 24 साठी आपल्याला 1.25 इंचाचीच गळा रुंदी ही घ्यायची. आणि शोल्डर हे 2.5 इंचाचे घ्यायचे. शोल्डर हे 2.5 इंचाचे घ्यायचे. मोंडा हा 4.5 इंचाचा घ्यायचा आहे. आणि उंची ही 10-11 घेऊ शकता. कंबर हे 22, 25, 24, 23 किंवा 21, 20 येऊ शकते. त्यानंतर 26 साईज ही 10 ते 12 वर्षाच्या मुलीसाठी किंवा लेडीज साठी असू शकते. तर त्यासाठी 8 इंचाची घडी घ्यायची. अर्धा इंच देखील एक्स्ट्रा घेऊ शकता. म्हणजे का तर वन टक्स ब्लाउज असल्यामुळे वन टक्सचा जो आपला टक्स असतो तो एवढा घ्यायचा असतो. म्हणजे ब्लाउजचा जो मागच्या साईडचा टक्स आपण एवढा टाकत असतो, तर एवढा न घेता आपल्याला एवढा घ्यायचा आहे. का जास्त घ्यायचा आहे टक्सचा जो आपल्याला टक्स टाकायचा आहे. म्हणजे तुम्ही टाकायचा आहे ही कापड आहे आणि ही आपली उंची टक्स टाकायचा आहे. टक्स हा इतका घेऊ शकता. असा हा टक्स 1 किंवा 1.5 इंचांवर टक्स घेऊ शकता. 3.5 इंचाचा टक्स किंवा उंचीनुसार 3.5 किंवा 4 इंचाचा टक्स हा येऊ द्यायचा आहे. असा हा टक्स आपला येऊ शकतो. वन टक्स साठी आपल्याला असा टक्स घ्यायचा आहे. असा टक्स घ्यायचा आहे वन टक्स साठी आपल्याला. त्यासाठी आपल्याला 8.5 इंचाची देखील घडी घेतली तरी चालेल किंवा 8 इंचाची घडी घेतली तरी चालेल. गळा रुंदी ही 2 इंचाची घ्यायची आहे. 3 इंचाचे शोल्डर घ्यायचे आणि 5 इंचाचा मोंढा घ्यायचा आहे. उंची 12, 12.5 किंवा 11 देखील तुम्ही घेऊ शकता तुमच्या उंचीनुसार. आणि कंबर हे 25, 26 म्हणजे कमरेचा जो घेर आलेला असेल त्याप्रमाणे तुम्ही स्टिचिंग करताना म्हणजे शिवताना कमरेला फिटिंग करायचे. 28 साईज ही 12 ते 16 वर्ष किंवा त्याच्या पुढील स्त्रियांसाठी 28 ही साईज घ्यायची. तर त्यासाठी आपल्याला 9 इंच घडी घ्यायची. 28 साईजच्या ब्लाउज साठी 9 इंच घडी घ्यायची आहे. म्हणजे
7 प्लस 2 इंच 9 इंचाची घडी घ्यायची आपल्याला आणि 2 इंचाचा गळा रुंदी असणार आहे, 3 इंचाचे शोल्डर असणार आहे, 5 इंचाचा मोंढा असणार आहे, उंची 12, 13, 14 तुमच्या उंचीनुसार तुम्ही उंची घेऊ शकता किंवा ब्लाऊजच्या उंचीनुसार उंची घेऊ शकता. कंबर रुंदी ही 26, 27, 28 अशी राहू शकते. 30 साईजचे ब्लाऊज, 30 साईजच्या ब्लाऊज साठी आपल्याला 9.5 इंचाची घडी घ्यायची आहे. 2.25 इंचाचं आपल्याला नेक रुंदी घ्यायची. 2.25 इंच कसं 2 इंच आणि 3 पॉइंट 3 रेषा हे 2.25 इंच आपल्याला गळा रुंदी घ्यायची. जर समजा तुम्हाला डीप नेक हवा असेल तर 2.5 इंचाची देखील गळा रुंदी घेऊ शकता. जर समजा तुमचे शोल्डर उतरत नसेल त्यांच्यासाठी 2.5 इंचाचे गळा रुंदी तुम्ही घेऊ शकता. 3 इंचाचे शोल्डर घ्यायचे, 5.5 इंचाचा मोंढा घ्यायचा आहे आणि 12.5, 13.5, 14.5 उंची तुमची घेऊ शकता तुमच्या उंचीनुसार. आणि कमरेचा घेरा 26, 27, 28, 29 जसा असेल तसा तुम्ही फिटिंग करायचा आहे. त्यानंतर 32 साईज साठी तुम्ही जर तुमच्या बॉडीनुसार पुढचा भाग हा जास्त असेल त्यांच्यासाठी तुम्ही 11 घ्या. जर पुढचा भाग हा कमी असेल त्यांच्यासाठी तुम्ही 10 इंच घ्यायचा आहे. म्हणजे टक्स टाकताना आपला 1.5 इंचाचा भाग दोघं साईडला जाणार आहे. 1.5 म्हणजेच 3 इंचाचा भाग आपल्याला दोघं साईडला जाणार आहे. कटोरी किंवा प्रिन्स कट नसल्यामुळे आपल्याला एक्स्ट्रा मार्जिन घ्यायची किंवा एक्स्ट्रा घडी घ्यायची. त्यासाठी आपल्याला 11 इंच पॅटर्न हे ठेवायचे. आणि गळा रुंदी 2.25 इंच असणार आहे. ज्याचा गळा उतरत नाही त्यांच्यासाठी 2.25 इंच असणार आहे. ज्याला डीप नेक हवा असेल त्याने 2.5 इंच ठेवायचा आहे. शोल्डर हे 3 इंच घ्यायचे आणि मोंढा हा 5.5 इंच घ्यायचा आहे. उंची ही 12, 13, 14 त्यानुसार तुम्ही उंचीनुसार तुम्ही तुमची उंची ठरवू शकता किंवा घेऊ शकता. आणि कंबर हे 26, 27, 28, 29 जो घेर कमरेचा आला असेल तो फिटिंग करायचा आहे. 34 साईज साठी तुम्ही 11.5 इंच बॉडीचा जो भाग असतो तो जास्त असेल तर 11.5 इंच घ्यायचे, नाहीतर 10.5 इंचाचा पॅटर्न किंवा घडी तुम्ही घेऊ शकता. कटोरी ब्लाउज साठी, प्रिन्स कट ब्लाउज साठी 10.5 इंच, 10 इंच, 32, 34 चे तुमचे पॅटर्न असणार आहे. जर समजा 1 टक्स ब्लाउज घ्यायचे तर 1 टक्स साठी एक्स्ट्रा मार्जिन ही घ्यायची. 11.5 इंचाचा 34 साईजचा तुमचा 1 टक्स साठी पॅटर्न असणार आहे. गळा रुंदी ही 2.25 इंचाची घ्यायची. ज्याचे शोल्डर उतरत असेल त्यांनी 2.25 इंच घ्यायचे. ज्याचे शोल्डर उतरत नसेल त्यांनी 2.5 इंचाचे गळा रुंदी ही घ्यायची. नेक विथ घ्यायची. शोल्डर हे 3.5 इंचाचे घ्यायचे. ज्याला शोल्डरची पट्टी कमी हवी असेल त्यांनी 3 इंचाचे शोल्डर घ्यायचे. मोंढा हा 6 इंचाचा घ्यायचा आहे. आणि उंची ही तुमच्या उंचीनुसार घ्यायची. म्हणजे 12.5, 13.5 किंवा 14 किंवा 15 तुम्ही घेऊ शकता. कमरेचा घेर देखील तुमच्या कमरेच्या घेरनुसार तुम्ही कमरेचा घेर हा ब्लाऊज शिवताना फिटिंग करताना घ्यायचा आहे. पॅटर्न वर जसाचा तसा राहू जायचा आहे. 36 साईज साठी आपल्याला 12 इंचाचे 1 टक्स साठी पॅटर्न घ्यायचे. कटोरी किंवा प्रिन्स कट साठी 11 इंच पॅटर्न बरोबर आहे. गळा रुंदी 2.5 इंचाची घ्यायची. 3.5 इंचाचे शोल्डर घ्यायचे. 7 इंच मोंढा घ्यायचा आहे म्हणजे आर्महोल घ्यायचा आहे. उंची ही तुमच्या उंचीनुसार घ्यायची, ब्लाऊजच्या उंचीनुसार घ्यायची. 12, 13, 14, 15 आणि कमरेचा घेर देखील 29, 31, 32. 38 साईज साठी आपल्याला 11.5 पॅटर्न हे कटोरी प्रिन्स कट साठी आहे. तर ह्या ठिकाणी तुम्हाला 12.5 1 टक्स साठी घ्यायचे. म्हणजे पुढचा भाग जास्त असेल तर 12.5 इंचाचे पॅटर्न 1 टक्स साठी ठेवायचे. गळा रुंदी ही 2.5 इंचाची घ्यायची.
शोल्डर हे 3.5 इंचाचे घ्यायचे, मोंडा हा 7 इंचाचा घ्यायचा आहे, उंची 14, 15, 16 जी असेल त्यानुसार तुमच्या ब्लाऊज नुसार तुम्ही उंची घ्यायची आहे. आणि कमरेचा घेर हा 33, 35 किंवा त्यापेक्षा जास्त किंवा कमी असू शकतो, तो शिवताना घ्यायचा आहे. 40 इंच साईज साठी 12 इंच घ्यायचंय, म्हणजे 12 इंच किंवा 12.5 इंच देखील पॅटर्न घ्यायचे. 2.5 इंचाची गळा रुंदी घ्यायची, 2.5 इंचाची गळा रुंदी घ्यायची आणि 3.5 इंचाचे शोल्डर घ्यायचे. मोंडा हा 7.5 इंचाचा घ्यायचा आहे. उंची ही तुमच्या ब्लाऊज नुसार घ्यायची किंवा तुमच्या उंचीनुसार घ्यायची. 15, 16, 17 किंवा 14, 13 देखील तुम्ही घेऊ शकता. कमरेचा घेर 35, 36, 37, 38 किंवा 39 किंवा 40 देखील राहू शकतो. बेचाळीस साईज साठी तुम्हाला 12.5 इंचाचा पॅटर्न घ्यायचा आहे. गळा रुंदी 2.5 इंचाची घ्यायची, शोल्डर हे 3.5 इंचाचे घ्यायचे, आर्मोला 7.5 इंचाचा घ्यायचा आहे. उंची 15, 16, 14, 13 घेऊ शकता. कमरेचा घेर 36, 38, 40. 44 साईज साठी 13 इंचाचे पॅटर्न घ्यायचे, 2.5 इंच गळा रुंदी घ्यायची, 3.5 इंचाचे शोल्डर घ्यायचे, 7.5 इंचाचे आर्मोल घ्यायचे. उंची ही 15, 16, 17 जी असेल ती आणि कंबर घेर हा देखील जो असेल तो घ्यायचा आहे. 46 साईज साठी 13.5 इंचाचे पॅटर्न घ्यायचे, 2.5 इंचाचा गळा रुंदी घ्यायची, 3.5 इंचाचे शोल्डर घ्यायचे, 7.5 इंचाचा आर्मोल घ्यायचा आहे. उंची ही 15, 16, 17, 14, 13 जी असेल ती आणि कंबर घेर देखील तुमच्या ब्लाऊजच्या फिटिंग नुसार घ्यायचा आहे. 48 साईज साठी 14 इंचाचे पॅटर्न घ्यायचे, 2.5 इंचाचा गळा रुंदी घ्यायचा आहे, 3.5 इंचाचे शोल्डर घ्यायचे, 7.5 किंवा 8 इंचाचा मोंढा घ्यायचा आहे. उंची ही 15, 16, 17 किंवा 14 घेऊ शकता तुमच्या उंचीनुसार. आणि कमरेचा घेर देखील 44, 43, 42 किंवा त्यापेक्षाही जास्त फिटिंग करताना घ्यायचा आहे. 50 साईज साठी 14.5 इंचाचे पॅटर्न घ्यायचे, 2.5 इंचाचा गळा रुंदी घ्यायचा आहे, 3.5 इंचाचे शोल्डर घ्यायचे, 8 इंचाचा मोंढा घ्यायचा आहे म्हणजेच आर्मोल. आणि उंची ही 15, 16, 17 किंवा याच्यापेक्षा 14, 13 तुम्ही घेऊ शकता. आणि कमरेचा जो घेर आहे तो तुमच्या बॉडीनुसार किंवा मेजरमेंट नुसार ब्लाऊज शिवताना फिटिंग करताना घ्यायचा आहे. तर अशा पद्धतीने आपण 1 टक्स ब्लाऊजचा चार्ट पाहिलेला आहे किंवा चार्ट हा कसा घ्यायचा किंवा कटिंग करताना माप कसे टाकायचे ते आज अभ्यासलेले किंवा बघितलेले. तर त्यानुसार तुम्ही परफेक्ट असा 1 टक्स ब्लाऊज किंवा प्रिन्स कट ब्लाऊज, कटोरी ब्लाऊज ह्या चार्ट नुसार तयार करू शकता. अगदी परफेक्ट असे हे ब्लाऊज आपले तयार होत असते. अशा पद्धतीने चार्टच्या मापानुसार जर तुम्ही ब्लाऊज कटिंग आणि स्टिचिंग केले तर. कसा वाटला व्हिडिओ? लाईक, शेअर, कमेंट करा. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. बेल बटनला क्लिक करा म्हणजेच तुम्हाला माझे नवनवीन व्हिडिओज त्वरित पाहता येतील. कसा वाटला व्हिडिओ तो देखील सांगा. चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओला. तोपर्यंत बाय, टेक केअर, थँक यू व्हिडिओ वॉच केल्याबद्दल.